morning student, once again welcome to the class. Now today we have started new chapter number 8, lines written in early spring. तर हे या चॅप्टरचं नाव आहे आणि ही एक काय आहे पोयम आहे आणि ही जी पोयम आहे ती नेचरवर आधारित आहे. म्हणजे नेचर ही या पोयमची काय आहे थीम आहे. आणि ज्यांनी ही पोयम लिहिलेली आहे ते काय आहे म्हणजे नेचर पोएट आहे आणि त्यांचं नाव आहे विल्यम वर्ड्सवर्थ, जे आहे ब्रिटिश रोमॅन्टिक पोएट आहे. ते कोण? विल्यम वर्ड्सवर्थ. आणि त्यांनी ही जी पोयम आहे लाईन्स रिटन इन अर्ली स्प्रिंग ही पोयम राईट डाऊन केलेली आहे. आणि हे जे पोएट आहे ते खूप यांनी अशा पुष्कळ अशा नेचरवर आधारित पोयम लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यांना नेचर पोएट असं म्हणून त्यांना ओळखल्या जाते. आणि त्यांचं जे फेमस पोयम आहे ती आहे प्रिल्यूड, लाईन्स कंपोज ऑफ फ्यू मिल्स अबव टिंटर अबे अँड द सॉलिटरी रिपर. तर हे यांच्या फेमस अशा नेचरवर आधारित पोयम आहे. आणि त्यांची ही लाईन्स रिटन इन अर्ली स्प्रिंग ही पोयम आज आपल्याला बघायची आहे. तर या पोयममधून आपल्याला नेचरबद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांचं म्हण आणि त्यांचं जे मत आहे ते कसं मांडलेलं आहे ते आपल्याला शिकायचं आहे. वॉर्मअप. डू यू थिंक नेचर हॅज द पॉवर टू इन्फ्लुएन्स हाऊ वी फील? इन्फ्लुएन्स मीन्स प्रभाव. तर आता तुमच्या मते हे जे नेचर आहे, निसर्ग आहे, त्यामध्ये खूप पॉवर आहे, खूप शक्ती आहे. आणि ते शक्ती असल्यामुळे, निसर्गामध्ये शक्ती असल्यामुळे आपलं जे फील, आपल्याला काय भावना वाटते त्या निसर्गाबद्दल, तर त्या कशा आपण व्यक्त करू शकतो. तर त्या नेचरचा प्रभाव आपल्या मनावर कसा पडतो तुमच्या मते? व्हॉट इमोशन्स डू द डिफरंट सीझन इव्होक इन यू? तर आपल्या जे इमोशन, आपल्या ज्या भावना आहे त्या आपल्या भावना वेगवेगळ्या सीझनमध्ये कशा जागृत होतो किंवा कशा जागृत होतात, अँड ते आपल्याला शेअर करायचं आहे आपल्या क्लासमध्ये. तर इथे आपल्याला वॉर्मअप दिलं आहे की आपलं हे जे नेचर आहे त्या नेचरचं जे पॉवर आहे, जी शक्ती आहे, त्यामुळे आपल्या ज्या भावना आहेत त्या प्रभावित होत असतात, जागृत होत असतात. रीडिंग. Read this poem to find out how nature evokes an intense emotional response in the poet. तर हे जे पोएट आहे विल्यम वर्ड्सवर्थ हे ब्रिटिश रोमॅन्टिक पोएट आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहे निसर्गाबद्दल त्या भावना त्यांनी इथे मांडलेल्या आहे. तर निसर्ग हा खूप सर्वांनाच आवडतो आहे आणि सर्वांनाच प्रिय असा आहे. तर हे जे नेचर आहे त्या नेचरमधून त्यांचे जे इमोशनल रिस्पॉन्स आहे, त्यांच्या ज्या भावना आहे, भावनिक जबाबदारी आहे किंवा भावना आहे, त्यांनी या भावना येथे मांडलेल्या आहे. आणि ते निसर्गामधून त्यांनी ते कशा जागृत केलेल्या आहे भावना ते इथे सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या खूप तीव्र अशा आहे. अँड मेक्स हिम रिफ्लेक्ट्स ऑन हाऊ ह्युमन बीइंग्स ट्रीट इच अदर. आणि त्यांनी असं व्यक्त केलं आहे की माणूसच माणसामध्ये काय करत असतो, ह्या भेदभाव करत असतो आणि ते माणसाबद्दल कशा भावना आहे, कसे ट्रीट करतात ते एकमेकांना, त्याचा कसा प्रभाव पडतो हे सुद्धा त्यांनी या पोयममध्ये सांगितलेलं आहे. आय हिअर्ड 1000 ब्लेंडेड नोट्स. म्हणजे मी पुष्कळ हजारो मिश्रित अशी म्हणजे खूप हजारो मिश्रण जसं झालेलं आहे अशा हजारो मिश्रण झालेल्या आवाज मी ऐकलेलं आहे. व्हाईल इन अ ग्रो मीन्स उपवन. आय सॅट रिक्लीन म्हणजे झोपा काढलेले. तर ते अशा फॉरेस्टमध्ये, अशा जंगलात बसले आहे जिथे पुष्कळ असे झाडं आहे आणि त्या झाडाखाली ते खूप आरामात असे बसलेले आहे, जिथे झाडांचा ग्रुप आहे. आणि त्या झाडांचा ग्रुप असल्यामुळे ते तिथे काय करत एकदम आरामात
असे आराम करत जसं आपण करतो आराम बसतो आराम करायसाठी, तसेच ते एकदम आरामात तिथे काय झालेले आहे, त्या उपवनामध्ये बसलेले आहे. इन दॅट स्वीट मूड, त्यांचा जो मूड आहे तो, त्यांची जी मनोव्यवस्था आहे ती खूप स्वीट आहे, गोड आहे. व्हेन प्लेझंट थॉट, जेव्हा त्यांना आनंदी थॉट्स येतात, म्हणजे आनंदी विचार, आनंदाचे जेव्हा विचार त्यांच्या मनात येतात तेव्हा ते खूप स्वीट मूडमध्ये असतात. ब्रिंग सॅड थॉट्स टू द माइंड, त्याचप्रमाणे त्यांचे मनसुद्धा असे वेगवेगळ्या सॅड भावना त्यांच्या मनामध्ये येतात, तेव्हा त्यांचे मनसुद्धा दुःखी होते. टू हर हे कशासाठी केलेलं आहे, नेचरला म्हटलेलं आहे. टू हर फेअर वर्क्स डीड नेचर लिंक, तर हे जे नेचरचं वर्क आहे ते काय आहे, नेचरशी लिंक आहे, आपल्याशी लिंक आहे. द वुमॅन्स सोल दॅट थ्रू मी रॅन, म्हणजे निसर्ग जसा मानवा बरोबर वागतो तसंच आपण सुद्धा आपली जी आत्मा आहे, सोल मीन्स काय होते, आत्मा, तर माणसाची जी आत्मा आहे ते सुद्धा निसर्गाशी रिलेटेड अशी आहे. आणि जे आपली जी आत्मा आहे, जशी माझी आत्मा आहे, जशी तुमची आत्मा आहे, तशी निसर्गाची सुद्धा आत्मा ही आपल्याशी काय आहे, कनेक्टेड आहे, एकदम स्ट्रॉंगली कनेक्टेड आहे, मानव आणि निसर्गाची आत्मा. अँड मच इट ग्रीव्ड माय हार्ट टू थिंक व्हॉट मॅन हॅज मेड ऑफ मॅन, तर आपली जी ग्रीड, तर ग्रीड मीन्स काय होते, दुःखी. तर हे जे मानव आहे ते मानवाला कशा प्रकारे दुःख करतात, कशा प्रकारे त्यांच्या हार्टला ते इजा पोहोचवतात, कशा प्रकारे म्हणजे वेगवेगळे असे बोलणे बोलून त्यांचे जे विचार आहे ते मांडतात, आणि ते विचार जर एखाद्याला सहन झाले नाही तर त्याच्यामुळे मानवाला काय करतो, हे दुःख करतो. आणि अशीच जी हालत, अशाच प्रकारे मानवाची अशी एकदम खराब अशी परिस्थिती केलेली आहे. हे जे हार्डवर्ड्स आहे ते तुम्हाला नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे 2 टाइम. नेक्स्ट आहे थ्रू प्रिमरोज. आता प्राइमरोज मीन्स एक काय आहे, पिवळा फुलाचे रानटी रोप आहे. आणि हे प्राइमरोजचे टप जे आहे ते पिवळ्या फुलांचे रानटीचे रोप आहे, त्याचे झुपके आहे खाली. इन दॅट ग्रीन बोअर, आता बोअर मीन्स लताकुंज, त्या वनामध्ये जे पिवळ्या फुलाचे झुपके आहे प्राइमरोजचे, ते काय आहे, तिथे सदाबहार आहे. द पेरिविंकल ट्रेल इन व्रीथ, आणि पेरिविंकल म्हणजे निळी पिवळी फुले असणारी वेल सुद्धा त्या जंगलामध्ये, त्या उपवनामध्ये आहे, आणि त्याचे पुष्प जे आहे ते पुष्पहार आहे. अँड टीज माय फेथ दॅट एव्हरी फ्लावर एन्जॉय द एअर इट ब्रीथ, आणि हे जे टीस आहे ते काय आहे, इट इज, आणि त्यामुळे माझ्या ज्या भावना आहेत त्या एकदम तिथे जे फ्लावर्स आहे, बर्ड्स आहे, आणि तिथला जो नेचर आहे आणि तिथली जी हवा आहे, त्यामुळे माझे जे श्वास काय आहे ते प्रत्येक श्वासोच्छ्वास माझा एन्जॉय करत आहे. बघा इथे हे पोएट जे आहे ते काय आहे, ग्रुप ऑफ ट्रीज, म्हणजे जिथे पुष्कळ असे झाडं आहे ट्रीज, त्या झाडाखाली हे बसलेले आहे. आणि त्यांच्या जवळ बघा जवळपास इथे लाल, निळी, पिवळी अशी प्राइमरोज आणि पेरिविंकलची काय फ्लावर्स आहे. इथे काही बर्ड्ससुद्धा आहे. तर या अशा खूप अशा चांगल्या वातावरणामध्ये, चांगल्या याच्यामध्ये ते काय आहे, ते बसलेले आहे झाडाखाली. आणि त्या झाडाखाली बसल्यामुळे त्यांच्या मनात वेगवेगळ्या भावना येत आहे, काही चांगल्या, काही वाईट अशा भावना येत आहे. आणि त्या भावनांचा मानवावर आणि निसर्गावर कसा परिणाम होतो, आणि मानव आणि निसर्ग हे एकमेकाशी कसे स्ट्रॉंगली कनेक्टेड आहे, हे यांनी विलियम वर्ड्सवर्थ यांनी काय केलेलं आहे, या पोयममध्ये सांगितलेलं आहे. तर ही पोयम तुम्हाला जो फर्स्ट पार्ट होता तो तुम्ही एन्जॉय केलेला असेल, समजला असेल. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण जो राहिलेला नेक्स्ट पार्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे.
नाव लुक ॲट द हार्ड वर्ड्स. इव्होक्स मीन्स जागृत करणे, ग्रो मीन्स उपवन किंवा राई, रिक्लीन मीन्स झोपा काढलेले, ग्रीव्ड मीन्स दुःखी, बोअर मीन्स लताकुंज, प्राईम रोज मीन्स पिवळ्या फुलांचे रानटी रोप, व्रिथ मीन्स पुष्पहार, अँड ब्रिथेस मीन्स श्वास, अँड एक सोल मीन्स आत्मा. आणि या फर्स्ट पार्टवर आधारित 3 क्वेश्चन आहे. आन्सर दिस क्वेश्चनचे. व्हेअर डिड द पोएट हिअर 1000 ब्लेंडेड नोट्स. म्हणजे पोएट कुठे बसलेले होते, जिथे त्यांनी 1000 ब्लेंडेड नोट्स म्हणजे हजारो आवाज त्यांनी ऐकलेले होते. कुठे बसलेले होते ते? तर आन्सर आहे द पोएट हिअर्ड 1000 ब्लेंडेड नोट्स व्हाईल ही सॅट इन अ ग्रोव. म्हणजे जिथे पुष्कळ असे झाडांचा ग्रुप आहे तिथे त्या खाली ते काय बसलेले होते. ते आन्सर 4 टाइम राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द फेअर वर्क्स ऑफ नेचर दॅट द पोएट रिफर्स टू. तर त्यांचं जे फेअर वर्क्स आहे पोएटचं, त्यांनी त्या पोयममध्ये कशा प्रकारे रिफर्स केलेलं आहे, कशा प्रकारे निसर्गामध्ये ते तिथे बसून त्यांनी फेअर वर्क्स रिफर्स केलेलं आहे. त्याचा आन्सर आहे द फेअर वर्क्स ऑफ नेचर आर द फ्लावर्स. म्हणजे तिथे जे निळी पिवळी पेरिविंकल आणि प्राइमरोजची जी फ्लावर्स आहे त्या फ्लावर्ससाठी, बर्ड्स जे त्यांच्या भोवताल आहे तिथे ते बर्ड्स पक्ष्यांसाठी, अँड द बडिंग ट्रीज. आणि जे छोटे छोटे असे झाडे झुपके आहे ते त्यांच्यासाठी त्यांनी फेअर वर्क्स काय केलेलं आहे, फेअर वर्क्स ऑफ नेचर रिफर्स केलेलं आहे. तर हे सुद्धा आन्सर 4 टाइम लिहायचा आहे. आणि 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे नेम द 2 फ्लावर्स मेन्शन इन द पोयम, व्हॉट डज द पोएट से अबाउट दिस फ्लावर. तर इथे या पोयममध्ये कोणत्या 2 फ्लावर्सची नावं सांगितलेली आहे त्यांनी आणि त्या फ्लावर्सबद्दल पोएटने काय म्हटलेलं आहे. त्याचा आन्सर आहे आपल्याला माहीतच आहे, एक आहे प्राईम रोज आणि एक दुसरा आहे पेरिविंकल. द पोएट मेन्शन्स द प्राईम रोज अँड द पेरिविंकल. हे 2 फ्लावर्स तिथे आहेत ज्याचं त्यांनी नाव लिहिलेलं आहे. आणि द प्राईम रोज ग्रोज इन टफ्स. तर जे हे प्राईम रोज आहे, जे निळी पिवळी फुले आहे ती कुठे, त्या टफ्समध्ये. म्हणजे त्यांचे काय आहे तिथे झुपके आहे. टफ्स मीन्स काय होते, झुपके. प्राईम रोजची तिथे काय आहे, झुपके वाढलेले आहे. अँड द पेरिविंकल हॅज क्लस्टर ऑफ फ्लावर्स अराउंड इट. आणि पेरिविंकलचं ते क्लस्टर मीन्स वेल आहे जे फ्लावरच्या भोवताल आहे. तर अशा प्रकारे त्यांनी त्या फ्लावर्सबद्दल म्हटलेलं आहे. तर हे जे आन्सर आहे ते परत तुम्हाला 4 टाइम राईट डाऊन करायचं आहे. तर अशा प्रकारे ही जी पोयमचा फर्स्ट पार्ट आहे तो आपण घेतलेला आहे. आणि फर्दर राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घ्यायचा आहे. गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.